sampling on attributes, sampling on attributes याला म्हणतात P0 Q0 मेथड. कोणी लिहू नये, माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष ठेवा. मी जे बोलतो त्याच्याकडे पूर्ण लक्ष पाहिजे. पूर्ण प्रॉब्लेम होईपर्यंत लिहायचं नाही, फक्त लक्ष ठेवा बोलण्याकडे. जेव्हा उदाहरणामध्ये म्हणजे व्हेन मीन स्टँडर्ड डेविएशन मीन अँड स्टँडर्ड डेविएशन पक्का लक्षात पाहिजे. मीन अँड स्टँडर्ड डेविएशन इज नॉट गिवन, इज नॉट गिवन. सॅम्पलिंग ऑन मीनमध्ये मीन देत होते, स्टँडर्ड डेविएशन देत होते. सॅम्पलिंग ऑन स्टँडर्ड डेविएशनमध्ये सुद्धा मीन देत होते, स्टँडर्ड डेविएशन देत होते. पण आता उदाहरणामध्ये मीनही नाही राहील आणि स्टँडर्ड डेविएशनसुद्धा राहणार नाही. मीन अँड स्टँडर्ड डेविएशन इज नॉट गिवन अँड ओनली numbers are given. Only numbers are given. Mean and standard deviation not available in the problem. In spite of mean standard deviation, only numbers are given. In that example, P0 Q0 method, P0 Q0 method means sampling on attributes. P0 Q0 method, P0 Q0 method is applicable. मुद्दा हा आहे की गणितामध्ये मीनही दिला नाही, स्टँडर्ड डेविएशनही दिला नाही, हे दोन्ही पद दिले नाहीत. त्या उदाहरणामध्ये P0 Q0 मेथड मीन्स सॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट्स इज ॲप्लिकेबल. किंवा त्या गणितालाच, त्या मेथडलाच सॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट्स असे म्हणतात आणि त्या गणितामध्ये P0 Q0 मेथड ॲप्लिकेबल करण्यात येते. ज्या उदाहरणामध्ये मीन नाही, स्टँडर्ड डेविएशन नाही, हे दोन्ही पद नाही, ओनली नंबर्स आर गिवन. इन दॅट एक्झाम्पल P0 Q0 मेथड इज ॲप्लिकेबल. या P0 Q0 मेथड कधी म्हणायची? मीनही दिला नाही, स्टँडर्ड डेविएशनही दिलं नाही, फक्त नंबर्स दिले असतील तर ते गणित सॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट्सचे होते. पण सॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट्समध्ये मेथड वापरायची असते P0 Q0 मेथड. आपण या
P0 Q0 मेथडचे दोन भाग पाडू. टाईप नंबर 1 त्याला म्हणू आपण ए. दोन प्रकार पाडून राहिलो आपण. P0 Q0 मेथड समजली. मीने राहणार नाही, स्टँडर्ड डेव्हिएशन राहणार नाही, फक्त नंबर्स देण्यात येतील गणितामध्ये. ओनली नंबर्स आर अवेलेबल, ओनली नंबर्स आर गिवन इन द एक्झाम्पल. त्या मेथडला म्हणायचं P0 Q0 मेथड. म्हणजे आता उदाहरणामध्ये मीने सापडणार नाही, स्टँडर्ड डेव्हिएशनही सापडणार नाही, फक्त नंबर्स भेटतील. म्हणजेच हे गणित P0 Q0 मेथडचं राहील. त्याच्यातला पहिला पार्ट पाहून राहिलो आपण. पहिल्या पार्टला म्हणायचा व्हेन पर्सेंटेज इज, पहिल्यांदा पाहू नॉट गिवन. पहिल्यांदा पाहू आपण नॉट गिवन. पर्सेंटेज, व्हेन पर्सेंटेज इज नॉट गिवन. P0 Q0 मेथडचे आपण दोन पार्ट पाडून राहिलो. एकाला म्हणू आपण पार्ट ए, व्हेन पर्सेंटेज इज नॉट गिवन, आणि दुसरा पार्ट राहील बी, व्हेन पर्सेंटेज इज गिवन. व्हेन पर्सेंटेज इज नॉट गिवन पहिला पार्ट, आणि म्हणजे पार्ट ए, आणि व्हेन पर्सेंटेज इज गिवन पार्ट बी. दोन पार्ट पाडू आपण. सूत्र वापरायचं असते व्हेन पर्सेंटेज इज नॉट गिवनमध्ये. पहिल्यांदा नॉट गिवन बघून राहिलो आपण. नॉट गिवनमध्ये स्टँडर्ड इरर काढण्याचं सूत्र पाहून राहिलो आपण. इज इक्वल टू 1 - 2. सूत्र बघून राहिलो आपण. 1 - 2 इन अंडर रूट P0 Q0 in the bracket 1/n1 plus 1/n2 ब्रॅकेट कंप्लीट. काय सूत्र आहे बघा. स्टँडर्ड इरर काढण्याचं सूत्र. इथपर्यंत समजलं का? आपण P0 Q0 मेथड कधी म्हणायची? व्हेन मीन स्टँडर्ड डेव्हिएशन is not given in the example, is not given in the problem, only numbers are given. In that example, in that case, P0 Q0 method is applicable, and P0 Q0 method means sampling on attributes. त्याच्यातला पहिला पार्ट पाहून राहिलो आपण. या मेथडचे, या टाईपचे दोन भाग केले आपण, एक ए आणि एक बी. ए म्हणजे व्हेन पर्सेंटेज इज नॉट गिवन, मेथड ऑफ P0 Q0 इज applicable, but there are two types of type number 1 A and B. ए ला म्हटलं आहे आपण व्हेन पर्सेंटेज इज नॉट गिवन. बी ला म्हणू आपण समोर व्हेन पर्सेंटेज इज गिवन. व्हेन पर्सेंटेज इज नॉट गिवन, in that case the formula for standard error is equal to 1 - 2 in under root P0 Q0 in the bracket 1/n1 plus 1/n2. P0 means positive percentage. P0 means positive percentage. Positive percentage. Positive percentage. P0 means positive percentage. And Q0 means negative percentage. Negative percentage. Negative percentage. P0 means positive percentage. Q0 means negative percentage. इथपर्यंत समजलं. सॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट्स आपलं सुरू आहे आता. त्याच्यात सॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट्सलाच म्हणतात P0 Q0 मेथड. या मेथडचे आपण दोन भाग पाडले आहेत. पहिला पार्ट
वेन पर्सेंटेज इज नॉट गिवन, पहिल्यांदा पक्क लक्ष ठेवायचं. पर्सेंटेज इज गिवन नाही घेतलं आपण. पार्ट एला पर्सेंटेज इज गिवन नाही म्हटलं आपण. पर्सेंटेज इज नॉट गिवन, जेव्हा उदाहरणामध्ये पर्सेंटेज देण्यात येणार नाही तेव्हा स्टँडर्ड एरर इज इक्वल टू 1-2 इन अंडर रूट P0 Q0 इन द ब्रॅकेट 1/n1 प्लस 1/n2. P0 means positive percentage, Q0 means negative percentage. प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम काढा. पहिल्यांदा उदाहरणामध्ये हा P0 आपल्याला शोधून काढावा लागेल. उदाहरणामध्ये पहिल्यांदा P0 शोधून काढावा लागेल. म्हणून कॅल्क्युलेशन ऑफ P0, कॅल्क्युलेशन ऑफ P0 तेव्हा सूत्र वापरता येईल की नाही. P0 Q0 माहीत राहील तेव्हा ते सूत्र वापरणार की नाही आपण. आपल्याला ते माहीत नसते गणितामध्ये. नॉट गिवन म्हटलं आहे आपण टाईपला. कॅल्क्युलेशन ऑफ P0 पहिल्यांदा काढावं लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ P0, कॅल्क्युलेशन ऑफ P0 म्हणजे गणितामध्ये टॉपिक दिला आहे. गणित घ्या हातामध्ये. एक लाईन वाचतो मी. ए रॅन्डम सॅम्पल ऑफ 1000 मेन फ्रॉम टाउन ए, 400 आर फाउंड टू बी कंज्युमर ऑफ राईस. अंडरलाईन करा. कंज्युमर ऑफ राईस टॉपिक दिला आहे गणितामध्ये. कंज्युमर ऑफ राईस म्हणजे भात खाणारे. कंज्यूम करणे म्हणजे खाणे. कंज्युमर ऑफ राईस म्हणजे भात खाणारे. हा टॉपिक दिला आहे गणितामध्ये. गणितामध्ये त्यानं म्हटलं आहे ए रॅन्डम सॅम्पल ऑफ 1000 मेन फ्रॉम टाउन ए, 400 आर फाउंड टू बी कंज्युमर ऑफ राईस. कंज्युमर ऑफ राईस म्हणजे टॉपिक सापडला आपल्याला गणितामध्ये कंज्युमर ऑफ राईस. त्याला म्हणायचं आपण जॉईंट. हे लिहिलं नाही लिहिलं तरी चालते पण लिहून देऊन राहिलो मी. जॉईंट पर्सेंटेज, जॉईंट पर्सेंटेज ऑफ टॉपिक दिला आहे गणितामध्ये राईस कंज्युमर. हे लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं आहे. जॉईंट पर्सेंटेज ऑफ राईस कंज्युमर असं वाक्य आपण काढून राहिलो. P0, P0ला म्हणतात जॉईंट पर्सेंटेज ऑफ टॉपिक गणितामध्ये दिला आहे राईस कंज्युमर. हे वाक्य तुम्ही लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं आहे. 2 टाऊनची माहिती गणितामध्ये दिली आहे. 2 टाऊनची माहिती गणितामध्ये दिली आहे. टोटल सॅम्पल्स दिले आहेत टोटल. आणि टॉपिक दिला आहे कंज्युमर्स ऑफ राईस. कंज्युमर ऑफ राईस किंवा कंज्युमर राईस. 2 टाऊनची माहिती दिली आहे ए आणि बी. आणि तो वाचलो होतो मी. आता तुमच्याजवळ आहे नोट्स, वाचून घ्या. 2 टाऊनची माहिती दिली आहे. पुन्हा गणित वाचतो मी. लक्ष द्या गणितामध्ये बघा. प्रॉब्लेममध्ये बघा. ए रॅन्डम सॅम्पल ऑफ 1000 मेन फ्रॉम टाउन ए. 1000 मेन फ्रॉम टाउन ए. 400 आर फाउंड टू बी कंज्युमर ऑफ राईस. 1000मध्ये 400 मिळाले म्हणते भात खाणारे. भंडारा जिल्ह्याचे असतील. बी इन ए सॅम्पल ऑफ 800. दुसरा सॅम्पल दिला आहे त्यांनी 800. 800चा सॅम्पल दिला आहे. 800. दुसरा सॅम्पल त्यांनी दिला आहे 800.
या दुसऱ्या सॅम्पलमध्ये 400 आर फाउंड टू बी कंझ्युमर ऑफ राईस. 400 आर फाउंड टू बी कंझ्युमर ऑफ राईस. झालं. ही झाली गणितातली माहिती. आता यांची घेऊ आपण बेरीज. टोटलची बेरीज 1800. कंझ्युमर ऑफ राईसची बेरीज 800. कंझ्युमर ऑफ राईसची बेरीज 800. पेज बदलवून राहिलो. आता टोटलचा कॉलम बघायचा आपण. टोटलचा कॉलम बघायचा. टोटल आहे 1800. तैरासिक ठेवून राहिलो. 1800 टोटल. त्याच्यात किती भेटले भात खाणारे? कंझ्युमर ऑफ राईस किती? टोटल किती? 800. मग आपण कशात काढतो? 100. 100 किती? तैरासिक मांडून राहिलो मी. 100 गुणिले 800 भागिला 1800. यांचा पर्सेंटेज मिळते. काढा. 44.44 एवढा पर्सेंटेज दाखवत आहे. बरोबर आहे का? चेक करा जरा. हा झाला P0. काय काढला आपण पहिल्यांदा? फॉर्म्युल्यामध्ये आहे ना P0 Q0. मग P0 काढावं लागेल, नंतर Q0 काढावं लागेल. आता काढू आपण कॅल्क्युलेशन ऑफ Q0. पहिल्यांदा काढला आपण कॅल्क्युलेशन ऑफ P0. आता काढू आपण कॅल्क्युलेशन ऑफ Q0. Q0 काढायचा आहे आपल्याला. Q0 पक्का लक्षात ठेवायचा. पर्सेंटेज म्हणजे किती? 100. पर्सेंटेज म्हणजे किती? 100. पर्सेंटेज लिहायचा पहिल्यांदा. पर्सेंटेज हा नेहमी 100 काढण्यात येतो. मायनस P0 किती मिळाला? 44.44 P0 मिळाला. तर उरलेले काय होतील? Q0. उरलेले काय होतील? Q0. Q0 किती निघते बघा. मायनस करा 100. 100 मायनस करा. 55.56%. करेक्ट. कॅल्क्युलेशन करा इथपर्यंत. 55.56. आता लिहायची P0 Q0 काढल्यानंतर. आत्ता गणिताला आपण सुरुवात करीत आहोत. आत्ता लिहायची आपली डायलॉग. डायलॉग आठवते? इट इज ॲझ्युम्ड दॅट P0 Q0 काढल्यानंतर लिहायचा आपली डायलॉग. त्याच्या अगोदर नाही लिहायचा. इट इज ॲझ्युम्ड दॅट both the samples are independent. Both the samples are independent. आता काढायचा कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. आता काढून राहिलो आपण स्टँडर्ड इरर. फॉर्म्युला लिहिला आहे आपण मगाशी. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू